की राजे जन्माला आले तेव्हा ते जन्मतः राजे म्हणून जन्माला आले नव्हते, पण त्यांच्यात काही क्वालिटीज होत्या, लिडरशिप क्वालिटी होती किंवा सर्वांना सामावून घेणं असेल, दूरदृष्टी असेल, स्पष्ट वक्तेपणा असेल, न्याय व्यवस्था सांभाळणं, या ज्या गोष्टी आहेत. तर याला योग्य वेळी म्हणजे जिजाऊनी जेव्हा योग्य वेळी नर्चर केलं तेव्हाच हा राजा अख्ख्या महाराष्ट्राचा होऊ शकलेला आहे. जिनियस प्रत्येक जण आपापल्या कलागुणांप्रमाणे जर जोपासला गेला तर तो जिनियस होऊ शकतो. पण जर आपण माशाला म्हटलं की तू झाडावरती चढून दाखवलं तरच तू जिनियस होशील, तर मला वाटतं आयुष्यभर हा मासा खंत करत राहील. कारण त्याच्यामध्ये ज्या ॲबिलिटीज आहेत इनबिल्ट उपजत आपण ज्याला म्हणतो, ह्या त्याच्या पाण्यातल्या कौशल्य आहेत त्याच्या, आणि त्याला पाण्याबाहेर जर ती कौशल्य दाखव म्हटलं तर शक्य होणार नाही. सांगेल की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचं ते पोटेन्शियल घेऊन जन्माला येत असतं आणि हळूहळू आपल्याला ते पोटेन्शियल कळत असतं की हा फार बॉडीली कायनेस्टिक मूव्ह होणार आहे, ड्रॉइंग मध्ये याचं खूप छान आहे, वाचा कौशल्य याचं खूप छान आहे. आणि जसं जसं हे आपल्याला कळायला लागतं त्यानंतर मग आपण त्याला नर्चर करायचा प्रयत्न करतो. पण हे जर वेळीच आपल्याला समजलं तर आपण वेळीच त्याला नर्चर करू शकतो. तशा पद्धतीने आपण ट्रेनिंग देऊ शकतो, त्याच्यावर विकसित होण्यासारख्या गोष्टींचा आढावा आपण घेऊ शकतो. आणि अशा नर्चरेशन झाल्यानंतर जे मूल खरं घडतं ते खरं जिनियस असतं, कारण त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ते घडलेलं असतं. म्हणून आपण जिनियस तिथे म्हणू शकतो त्या मुलांना. साध्या सोप्या भाषेत या मालिकेच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हल्ली प्रत्येक पालकांच्या मनात प्रश्न असतो की 10वी-12वी नंतर माझ्या मुलाला किंवा मुलीला नेमकं कोणत्या साईडला ऍडमिशन घेतलं पाहिजे. आणि पालकांच्या या प्रश्नांना अचूक उत्तर द्यायला आज आपल्या सोबत आहेत रुपाली कदम मॅडम, व्यवस्थापिका संचालिका दिशा अकॅडमी वाई, सेक्रेटरी सुमन एज्युकेशन सोसायटी. स्टुडंट लीडरशिप प्रोग्राम माध्यमातून रुपाली मॅडम यांनी अनेक पालकांच्या मनातला हा प्रश्न पुसून टाकलाय. कसा ते जाणून घेऊयात. नमस्ते मॅडम, आपलं महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत. आपल्या सर्वांचं स्टुडंट लीडरशिप प्रोग्राम नर्चर द नेचर मध्ये स्वागत आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की नर्चर द नेचर म्हणजे काय? नर्चर द नेचर म्हणजे नेचर म्हणजे इनबिल्ट ज्या ॲबिलिटीज आहेत, जे इनबॉर्न आपल्याला जे उपजत मिळालेल्या काही क्वालिटीज आहेत, त्या वेळोवेळी त्या याच्याप्रमाणे नर्चर होणं म्हणजे त्याला त्याचं संगोपन होणं, त्याच्यावर काम होणं आणि त्या लिडिंग पोझिशनला नेणं, याला नर्चर द नेचर असं म्हणता येईल. या क्वालिटीजमध्ये आपण जर बघितलं तर उदाहरण मी शिवाजी महाराजांचं आवर्जून तिथे देईन की राजे जन्माला आले तेव्हा ते जन्मतः राजे म्हणून जन्माला आले नव्हते, पण त्यांच्यात काही क्वालिटीज होत्या, लिडरशिप क्वालिटी होती किंवा सर्वांना सामावून घेणं असेल, दूरदृष्टी असेल, स्पष्ट वक्तेपणा असेल, न्याय व्यवस्था सांभाळणं, या ज्या गोष्टी आहेत. तर याला योग्य वेळी म्हणजे जिजाऊनी जेव्हा योग्य वेळी नर्चर केलं तेव्हाच हा राजा अख्ख्या महाराष्ट्राचा होऊ शकलेला आहे. आणि यातूनच मग आपण जर योग्य वेळी जर मुलांना नर्चर केलं तर एक उत्कृष्ट खेळाडू आहे, उत्कृष्ट ॲथलेटिक आहे, त्यानंतर उत्कृष्ट राष्ट्रपिता आहे, एखादा वेल क्वालिफाईड जो म्युझिशियन आपण म्हणतो तो आहे, किंवा एखादा अगदी सुंदर काय म्हणूया आपण सिनेमा ऍक्टर देखील त्याच्यामध्ये घडू शकतो. पण ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या वेळोवेळी ज्यावेळी आपण योग्य वेळ आहे त्यावेळी जाणून घेऊन जर नर्चर केल्या तर निश्चित उत्कृष्टतेपर्यंत आपण पोहोचवू शकतो मुलांना. मग असे उपजत गुण आपल्याला समजून घेता येऊ शकतात का? हो, नक्कीच. असे उपजत गुण हे वेळीच जर आपल्याला कळले तर वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला ते जाणून घेता येऊ शकतात. नैसर्गिक उपजत गुण जे आहेत हे वेळीच आपल्याला जाणून घेता येऊ शकतात. म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर 2 वर्षांचं झालं बाळ की काही टेस्ट असतात आणि त्या टेस्टच्या माध्यमातून हे उपजत गुण आपल्याला जाणून घेऊ शकतात. खरं तर क्षमता, ॲबिलिटी ज्याला आपण म्हणतो, ह्या 2 प्रकारच्या असतात. एक शैक्षणिक ॲबिलिटी असते आणि दुसरी एक नैसर्गिक उपजत असलेली ॲबिलिटी आहे. शैक्षणिक कौशल्य जे आहेत ही कशा पद्धतीची असतात म्हणजे नॉलेज बेस्ड राहतात, अंडरस्टँडिंग बेस्ड राहतात, त्यानंतर स्किल्स आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत, हे शाळा रिलेटेड, अकॅडमिक रिलेटेड कौशल्य राहतात. आणि ही आपल्याला रेग्युलर ज्या एक्झाम्स होतात त्याचे मार्क्स असतील, त्याचे पर्सेंटेज असतील, किंवा स्कूल लेवलच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला जज करता येतात. तसंच नैसर्गिक उपजत गुण जे आहेत ज्याला आपण इनेट पोटेन्शियल म्हणतो, यालाही वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत, त्या देखील आपल्याला जज करता येतात. फॉर एक्झाम्पल ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, न्यूमरिकल, वर्बल, त्याच्यानंतर डायग्रामॅटिक, वेगवेगळ्या जे काही रिझनिंग क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्सच्या माध्यमातून ॲप्टिट्यूड टेस्ट आपल्याला घेता येते आणि उपजत कौशल्य आपल्याला टेस्ट करता येतात. त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट आहे,
आणि अजून तिसरी टेस्ट आहे D&MIT, ज्याला फिंगरप्रिंट बेस्ड टेस्ट म्हणतात. अशा पद्धतीने या टेस्टच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो. नक्कीच. D&MIT बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. निश्चित. D&MIT म्हणजे डर्मॅटोग्लायफिक टेस्ट. डर्मा मीन्स ही एक फिंगरप्रिंट बेस्ड टेस्ट आहे की ज्यामध्ये खरं तर हा डर्मॅटोग्लायफिक हा इजिप्शियन हे आहे, एन्शियंट ग्रीक वर्ड आहे की ज्यामध्ये डर्मा मीन्स स्किन आणि ग्लायफिक मीन्स कार्विंग, जे स्किनवरती हाताच्या आणि पायाच्या फिंगर्सवरती जे कर्व्स फॉर्म झालेले असतात त्याचा स्टडी डर्मॅटोग्लायफिक स्टडी. आणि हा पूर्णतः सायंटिफिक स्टडी आहे. या स्टडीच्या माध्यमातून असं स्टडी झालेला आहे की याच्या माध्यमातून असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट हे डिफर होत असतात. मग ते ह्युमन असेल किंवा ॲनिमल असेल. फिंगरप्रिंट ह्या हाताचे असू शकतात किंवा पायाचे असू शकतात. साधारणतः 13 ते 21 आठवड्यांमध्ये मूल जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतं त्यावेळी तो त्याचा मेंदूचा विकास होत असतो. हा विकास होत असताना मेंदूचं रिफ्लेक्शन जे आहे ते बोटाच्या फिंगर्सवरती कुठेतरी ते उमटत असतात. म्हणजे आपल्या हाताची 10 जे फिंगर्स आहेत हे आपल्या मेंदूच्या 10 लोब्सना कुठेतरी इंटरप्रेट करत असतात. D&MIT टेस्ट याला सायंटिफिक बेस कसा आहे? नक्कीच. आपण बोटाचे फिंगर्स जर बघितले तर तिथे आपल्याला वेगवेगळे शेप्स फॉर्म झालेले दिसतात. मग त्याच्यामध्ये वर्ल आहे, लूप आहे, आर्क आहे आणि एक मिक्स्ड ऍक्सिडेंटल केस आपण म्हणतो. असे वेगवेगळे फिंगरप्रिंट्स आपल्याला तिथे बघायला मिळतात. तर याचा देखील अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की ह्युमन ब्रेन जो आहे तो या फिंगरप्रिंट्स म्हणजे बोटांच्या ठशांवरून पूर्णतः डिकोड करता येतो. आणि याचा जवळपास स्टडी 1981 ते 1986 या कालावधीमध्ये करण्यात आला होता आणि त्याला नोबेल प्राइज देखील मिळालेला आहे. हा वास्ट आहे खरं तर विषय, आता या ठिकाणी मांडता येणार नाही. परंतु जे आपले नर्व सेल्स आहेत याचं जे अलाइनमेंट आहे ही फिंगरप्रिंट्सच्या अलाइनमेंटला, त्या रिजेसला अगदी तंतोतंतरित्या मॅच होते. अशा पद्धतीने आहे. आणि जे फिंगरप्रिंट्स आहेत हे डायगोनली प्रत्येक ब्रेन लोबशी कनेक्टेड आहेत. हा देखील रिसर्च थ्रू तिथे प्रूव्ह करण्यात आलेला आहे. मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की या रिसर्चमध्ये आणि पुढे गेल्यानंतर असं स्टडी झालेला आहे की जे आपले क्रोमोझोम्स आहेत ते देखील ह्या फिंगरप्रिंट्सला कुठेतरी कनेक्टेड आहेत. इव्हन जे ब्रेनडेड मुलं जन्माला येतात, जर त्यांचा ब्रेनच डेव्हलप झालेला नसेल तर फिंगरप्रिंटचे टसे देखील या मुलांमध्ये तिथे आढळलेले नाहीये. इव्हन हे पण या स्टडीमध्ये आढळलेलं आहे की फिंगरप्रिंट्स हे कोणाला मॅच होत नाहीत. म्हणजे युनिक फिंगरप्रिंट घेऊन आपण जन्माला येत असतो. फिंगरप्रिंट टाईप आणि द कॅरेक्टरिस्टिक याचा एकमेकांशी काही संबंध असतो का? हो आहे. फिंगरप्रिंट्स हे 4 प्रकारचे जसं मी म्हटलं आणि परत त्याचे सब पार्ट्स देखील तिथे आहेत. व्हर्ल सर्क्युलर फॉर्म मध्ये जे फॉर्म आहे तो फिंगरप्रिंटचा टाईप, ज्याला फिंगरप्रिंट्स तशा स्वरूपातले असतात. ती व्यक्ती अतिशय गोल ओरिएंटेड असते, स्ट्रॉंग विलिंग असते, पर्सिस्टंट म्हणजे चिकाटी भरपूर असते. लूप फॉर्मेशन मध्ये ज्यांचे फिंगरप्रिंट्स असतात ते सोशली अटॅचेबल असतात, थोडेसे ट्रस्टवर्दी पण असतात आणि फ्लेक्झिबल असतात. अशी पर्सनॅलिटी त्यांची असते किंवा कॅरेक्टरिस्टिक आपण म्हणू शकतो. आर्क फॉर्म मध्ये लहरींच्या स्वरूपातले असलेले फिंगरप्रिंट्स असणाऱ्या व्यक्ती ह्या पोटेन्शियली जिनियस असतात, प्रॅग्मॅटिक, प्रॅक्टिकल असतात की प्रत्येक गोष्ट ही प्रॅक्टिकली कुठलंही वेगळं इमोशनल टच तिथे न ठेवता हँडल करणारी असतात, हार्ड वर्किंग असतात. आणि जर ऍक्सिडेंटल केसेस जर असतील म्हणजे दोनापेक्षा जास्त जर याच्यामध्ये आर्क्स जर आपल्याला फॉर्म झालेले बोटाच्या ठशांवरती आढळले तर हे ब्रिलियंट, अति ब्रिलियंट आपण म्हणू शकतो. फक्त ते वेळी जे नर्चर झाले तर ठीक आहे, अदरवाईज त्याचा कन्फ्युजन फॉर्म मध्ये ही मुलं कुठेतरी वावरताना आपल्याला दिसतात किंवा इरॅशनल वेने बिहेव करताना किंवा अनस्टेबल कंडिशन मध्ये हे विद्यार्थी आपल्याला नक्की तिथे दिसू शकतात. फिंगरप्रिंट आणि ब्रेन लूब्स याबद्दल तुम्ही अजून काही सांगू शकता का? हो निश्चित. हेच कळणं खरं तर गरजेचं आहे आपल्याला की ब्रेन जो आहे आपला हा 2 हेमिस्फिअर मध्ये विभागलेला आहे. एक डाव्या बाजूला असतो त्याला लेफ्ट हेमिस्फिअर म्हटलं जातं, डावा मेंदू, आणि उजव्या बाजूला असतो तो राईट हेमिस्फिअर म्हणजे उजवा मेंदू. आणि आपला मेंदू जो आहे हा 5 कार्यप्रणालीप्रमाणे 5 विभागांमध्ये तो विभागला गेलेला आहे. प्रीफ्रंटल, फ्रंटल, पॅरायटल, टेम्परल आणि ऑसिपिटल असे लोब्स आहेत. मग यामध्ये लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन, मग प्रत्येक लोबचे पण 2-2 विभाग झालेले आहेत. असे एकूण डावीकडे 5 लोब्स आणि उजवीकडे 5
5 लोब्स असे 10 लोब्स आणि प्रत्येक लोबची कार्यप्रणाली ही विभिन्न आहे. फॉर एक्झाम्पल प्री फ्रंटल लोब मध्ये आपण जर गेलो तर हा ऍक्शन झोन कंट्रोल करणारा हा लोब आहे. मग याच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट असेल किंवा रॅशनल थिंकिंग आहे, पटकन डिसिजन घेणं असेल, रिॲक्ट होणं असेल किंवा स्मूथली हँडल करणं असेल, हे आपल्याला जज करता येऊ शकतं. ते त्याच्यानंतर लिडरशिप क्वालिटी कशी आहे, सोशिएबल किती आहेत ही मुलं, हे आपल्याला जज करता येऊ शकतं. त्याच्यानंतर फ्रंटल लोबकडे आपण गेलो तर थॉट प्रोसेस ही फ्रंटल लोबने कंट्रोल होत असते किंवा ते कार्य त्या लोबकडे दिलेलं आहे असं आपण म्हणूया. मग लॉजिकल रिझनिंग आहे, कॉग्नेटिव्ह थॉट प्रोसेस आपण जे म्हणतो, कॅल्क्युलेशन बेस्ड, न्यूमेरिकल बेस्ड जो आहे तो पार्ट या डिपार्टमेंटकडे असतो. 3D इमॅजिनेशन आहे, म्हणजे थॉट प्रोसेस, फ्रॅक्शनल थिंकिंग जे आपण म्हणतो, विचारांच्या पलीकडे जाऊन थॉट लावणं, आयडियाज फॉर्म करणं, हे कंट्रोल आणि ही स्ट्रेंथ जी आहे ही फ्रंटल लोबकडे असते. त्यानंतर परायटल लोब आहे, ज्यामध्ये कॅनॅस्थेटिक जो काही रोल प्ले आहे, बॉडीचा कंट्रोल आहे, तो तिथे जज करता येऊ शकतो आपल्याला या लोबच्या माध्यमातून आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून. परायटल, ज्याला मी कॅनॅस्थेटिक लोब म्हटलं, फाईन मोटर स्किल आणि ग्रॉस मोटर स्किल हे कंट्रोलिंग पॉवर या लोबकडे असतात. फाईन मोटर स्किल म्हणजे आपले जे स्मॉल मसल्स आहेत, म्हणजे आपलं चरवण असेल, आपण जे काही फिंगरने मुवमेंट करतो किंवा डॉक्टर जे स्टिच करतात ऑपरेशन थिएटरमध्ये, चित्रकारी हे रंग भरणं वगैरे जे करत असतो, यामध्ये सगळे फाईन मोटर स्किल असतात. फेशियल एक्सप्रेशन्स आहेत ऍक्टर्ससाठीचे, तर हे सगळे तिथे आपल्याला डिटेक्ट करता येऊ शकतात. आणि दुसरी बाजू राईट हेमिस्फिअर मध्ये आपण गेलो तर ग्रॉस मोटर स्किल याच लोबचं जर आपण बघायचं म्हटलं तर बॉडीला जी हायर मुवमेंट आहे मोठ्या मसल्सच्या माध्यमातून, ही आपल्याला कुठेतरी तिथे जज करता येऊ शकते. त्या पद्धतीने आपण मुलांना नर्चर करायला तिथे मदत करू शकतो. मग आउटडोअर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या ग्रॉस मोटर स्किल मध्ये येतात आणि इनडोअर ऍक्टिव्हिटीज ह्या फाईन मोटर स्किल मध्ये येतात. तशा पद्धतीने नर्चर करायला आपल्याला मदत होते. नेक्स्ट इज टेम्पोरल लोब आहे. टेम्पोरल लोब हा कुठेतरी ऑडिटरी कन्सेप्टशी संबंधित आहे, म्हणजे ऐकण्याची कॅपॅसिटी. जर ऐकलं आपण व्यवस्थित तर आपल्याला व्यक्त व्यवस्थित करता येतं. मग या टेम्पोरल लोब मध्ये लेफ्ट साइडला लँग्वेज ॲबिलिटी आहे, व्होकॅब्युलरी आहे, बोलण्याचं जे कौशल्य आपण म्हणतो, वेगवेगळ्या भाषा शिकण्याचं कौशल्य आहे, हे आपल्याला पडताळून घेता येऊ शकतं. त्याच्यानंतर राईट साईडला आपण गेलो तर म्युझिकशी कनेक्टेड आहे, रिदमशी कनेक्टेड पार्ट आहे. मग त्याला रिस्पॉन्स देणं किंवा न देणं हा पार्ट तिथे तितकाच महत्वाचा राहतो. आणि म्युझिक म्हटलं की फिलिंग्स, भावना आला, मग भावनिक क्वेश्चन कसा आहे हा देखील आपल्याला या लोबच्या टेस्टच्या आणि लोबच्या माध्यमातून आपल्याला तिथे कनेक्ट करता येतो. नेक्स्ट इज ऑसिपिटल की व्हिज्युअल कसं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण 2 पार्ट पडतात. मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे आणि 2D ऑब्झर्वेशन आहे. मायन्यूट ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर निश्चितच त्या मुलांमध्ये आपल्याला नेचर कनेक्ट, निसर्गाची जो संवाद करण्याचा जो एक पार्ट आहे, निसर्गाची आवड जी आहे ही खूप चांगल्या प्रकारे विकसित असलेली आपल्याला तिथे पाहायला मिळते. 2D इमॅजिनेशन आहे, पिक्चर, कलर यांचं कॉम्बिनेशन, ते रीड करणं आहे, मॅप रीड करणं आहे, ह्या गोष्टी देखील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जज करता येऊ शकतात. अशा पद्धतीने येस. आणि यात अजून मी आवर्जून सांगेन की यात अजून एक रिसर्चमध्ये स्टडी असा करण्यात आला होता की, म्हणजे एक उदाहरण, गमतीशीर एक उदाहरण आहे की ज्यामध्ये उंदराच्या मेंदूमध्ये, म्हणजे बऱ्याचदा प्रयोग करताना आपण प्राण्यांवर आधी करतो, तर उंदराच्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या या विभिन्न लोब्समध्ये, हे 5 आणि 5 10 लोब्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन इंजेक्ट करण्यात आले होते. आणि ज्या ज्या लोबला जो जो कलर दिला होता तो त्या फिंगर टिप्स वरती तशा पद्धतीने आपल्याला तो कलर त्याच्या फिंगर्स वरती तो दिसत होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला जो राईट हेमिस्फिअर आहे हा लेफ्ट हँड कंट्रोल करत असतो, लेफ्ट साईड, आणि आपला लेफ्ट हेमिस्फिअर जो आहे तो आपला राईट हँड कंट्रोल करत असतो. आणि मग इंटरप्रिटेशन या लोब्सचं आपल्या फिंगर्स वरती देखील तशाच पद्धतीने झालं असतं. उदाहरणार्थ राईट हँड हा जर आपण अशा पद्धतीने ठेवला तर आपला अंगठा जो आहे प्री फ्रंटल लेफ्ट साईडला आपला रिप्रेझेंट करतो. आपलं इंडेक्स फिंगर जे आहे ते फ्रंटल लोबला इंटरप्रेट करतं. आपलं मिडल फिंगर जे आहे ते परायटल लोबला इंटरप्रेट करतं. आपलं टेम्पोरल लोब जो आहे तो आपल्या रिंग फिंगरने इंटरप्रेट होतो. आणि करंगळीने, आपला स्मॉल फिंगरने आपलं ऑसिपिटल लोब इंटरप्रेट होतं. आणि वाईस वर्सा सेम लेफ्ट हँड हा राईट ब्रेनला इंटरप्रेट करणार आपला असतो. D&MIT च्या माध्यमातून पाल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा म्हणजे बदलू शकतो का? हो, नक्कीच बदलू शकतो. म्हणजे
आईन्स्टाईन यांचं हम्म. वाक्य आहे की एव्हरीवन इज अ जिनियस. प्रत्येक हम्म. जण आपापल्या कलागुणांप्रमाणे जर जोपासला गेला तर तो जिनियस होऊ शकतो. पण हम्म. जर आपण माशाला म्हटलं हम्म. की तू झाडावरती चढून दाखवलं तरच तू जिनियस होशील, हम्म. तर मला वाटतं आयुष्यभर हा मासा खंत करत राहील. बरोबर. कारण त्याच्यामध्ये ज्या ॲबिलिटीज हम्म. आहेत, इनबिल्ट उपजत हम्म. आपण ज्याला म्हणतो, ह्या त्याच्या पाण्यातल्या कौशल्य आहेत हम्म. त्याच्या, आणि हम्म. त्याला बरोबर. पाण्याबाहेर जर ती कौशल्य दाखव हम्म. म्हटलं तर शक्य शक्य होणार नाही. नाही. यातच मी आवर्जून हम्म. सांगेन की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा हम्म. त्याचं ते पोटेन्शियल घेऊन जन्माला येत असतं, हम्म. आणि हळूहळू आपल्याला ते पोटेन्शियल कळत असतं हम्म. की हा फार बॉडीली कायनेस्थेटिक मूव्ह होणार आहे, ड्रॉइंगमध्ये याचं खूप छान आहे, वाचा कौशल्य याचं खूप छान आहे. हम्म. आणि जसं जसं हे आपल्याला कळायला लागतं त्यानंतर मग आपण त्याला नर्चर करायचा हम्म. प्रयत्न करतो. पण हे जर वेळीच आपल्याला समजलं तर हम्म. आपण वेळीच त्याला नर्चर करू शकतो, तशा पद्धतीने आपण ट्रेनिंग्स देऊ शकतो, हम्म. त्याच्यावर विकसित होण्यासारख्या गोष्टींचा आढावा आपण घेऊ शकतो. आणि अशा नर्चरेशन झाल्यानंतर जे मूल खरं घडतं हम्म. ते खरं जिनियस असतं, कारण त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ते घडलेलं असतं. हम्म. म्हणून आपण जिनियस तिथे म्हणू शकतो त्या मुलांना, हम्म. आणि दीर्घकाळ ते टिकून राहतं ही त्याच्यामध्ये. जी टेस्ट आहे हे कोणत्या वयोगटात करायची आणि याची प्रोसेस काय असते? येस. ही टेस्ट साधारणतः मगाशी जसं मी म्हटलं की हम्म. आईच्या गर्भात असताना हम्म. 13 ते 21 आठवडे यामध्येच आपल्या मेंदूचा विकास होतो, आणि जसा जसा हम्म. मेंदूचा विकास होतो तसं तसं ते ज्या फिंगरप्रिंट्स आहेत हम्म. त्या देखील पूर्णतः फॉर्म झालेल्या असतात. पण लहान मुलांचे फिंगरप्रिंट घेणं अवघड असतं, आणि हा, लहान हा. मुलांना जशा आहेत त्या अवस्थेत पालकांनी हो. त्यांचा आनंद घेणं, त्यांच्याबरोबर रुळणं हम्म. हे सगळ्यात मुख्य राहतं, कारण मुलं ही बरोबर. देवाघरची फुलं आहेत. पण बऱ्याचदा 2 वर्षानंतर आपण ह्या फिंगरप्रिंट्स घेऊ शकतो, कारण हम्म. रिजिडिटी तेवढी फिंगर्सना त्यांच्या आलेली असते. हम्म. यामध्ये त्याच्यात 2 वर्षापासून ते आपण पुढे देखील, म्हणजे पुढे हम्म. जोपर्यंत आपले फिंगरप्रिंट्स आहेत, असं काही नाही की लहान मुलंच, मोठ्या माणसांचं देखील फिंगरप्रिंट तिथे घेऊन त्यांचे जे काही इनबिल्ट असलेल्या क्वालिटीज आहेत, क्षमता आहेत, हे आपल्याला जाणून घेता येऊ शकतात. प्रोसेसमध्ये मी सांगेन की यामध्ये पहिली जेव्हा इन्क्वायरी येते त्या इन्क्वायरीमध्ये आपण आधी फिंगर्सचे इम्प्रेशन्स आपण आधी घेतो. इम्प्रेशन्स स्कॅन केले जातात. ते इम्प्रेशन्स मग त्याचा रिपोर्ट जनरेट होतो, त्याच्या जे काही त्यांचे शेप्स आहेत त्या प्रकारे रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर ज्या पद्धतीने डॉक्टर त्या रिपोर्टला अनालाइज करतात आणि तसे औषधं किंवा इतर काही जे गरजेचं आहे ते सुचवतात, तसंच त्या रिपोर्टला अनालाइज केलं जातं. क्षमता आणि वीक पॉईंट हे दोन्ही त्याच्यामध्ये अभ्यासले जातात. क्षमतांना कशा पद्धतीने नर्चर करता येईल आणि कुठल्या करिअरच्या पॉईंटला नेऊन सोडता येईल, आणि जे वीक पॉईंट आहेत त्याला देखील कशा पद्धतीने आपण अपग्रेड करू शकतो, असं सगळं तो डेटा सगळा तयार झाला की मग काउन्सिलिंग, 1 तासाचं जवळपास काउन्सिलिंग असतं. त्या काउन्सिलिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी विथ पॅरेंट्स मुलांना सोबत घेऊन सगळ्या तिथे एक्सप्लेन केल्या जातात. नैसर्गिक उपजत जी क्षमता असते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही त्याच्याबद्दल अभ्यास करता येऊ शकतो का ह्या टेस्ट नंतर? हो हो हो, या झाल्या नैसर्गिक उपजत कौशल्य. आता ह्या कौशल्यांचा उपयोग आपण करिअरसाठी तर करतोच, पण नर्चर होत असताना ते शिकण्यासाठी, म्हणजे लर्निंग स्टाईल आहे, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर ती देखील आपल्याला याच्यामधून कळू शकते. म्हणजे काही मुलं व्हिज्युअली बघून शिकतात, काही मुलं त्यांची हिअरिंग ॲबिलिटी चांगली असते मग ती ऐकून शिकतात, काही मुलं कायनेस्थेटिकली म्हणजे लिहून शिकत असतात. तर प्रत्येकाचं हे कौशल्य कसं आहे हे आपल्याला याच्यातून जाणून घेता येऊ शकतं. त्यानंतर पर्सनॅलिटीज त्यांचे जाणून घेता येऊ शकतात, म्हणजे डॉमिनंट पर्सनॅलिटी आहे, त्याच्यानंतर इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी आहे, अफेक्टिव्ह आहे, अशा पद्धतीने कॉम्प्लायंट ही पण एक पर्सनॅलिटी आहे. तर ह्या पर्सनॅलिटीज देखील आपल्याला त्याच्यामध्ये समजत असतात. बेसिकली पाहिलं तर ब्रेनचे जे दोन लोब्स असतात, लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर, यामध्ये दोन्ही ब्रेन्सला वेगवेगळी कामं दिली आहेत. लेफ्ट ब्रेन हा अनालिटिकली काम करत असतो आणि राईट ब्रेन हा क्रिएटिव्हली वर्किंग करत असतो. मग बऱ्याचदा आपण बघा, आपल्याला उजव्या हाताने लिहायची कामं करायची सवय असते, आणि डावखुरं मूल म्हटलं की आपण फटके देऊन देऊन त्याला उजव्या हाताने पण हे पण माहित असतं की जेव्हा आपला राईट हँड कार्यरत असतो तेव्हा आपल्या डाव्या ब्रेनची कार्यक्षमता वाढत असते. मग लेफ्ट ब्रेनने जर काम होत असेल तर आपण उजव्या ब्रेनची म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग त्या मुलांची आणि चांगली व्हायला कुठेतरी मदत होणारी असते. मग हा एक पार्ट आहे. म्हणजे कधीही आता मी सजेस्ट करेन, जर पॅरेंट्स आपल्यामध्ये कोणी असतील तर मुलं डावखुरं असेल तर त्याला अजिबात फटकारू नका. तो उलट त्याचा क्रिएटिव्ह ब्रेन इव्हन दोन्ही हाताने, आता बरंच ते पण आहे की दोन्ही हाताने मुलं आता लिहू लागलेली आहेत, त्याचाही सराव मुलांचा सुरू झालेला आहे. म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग आणि अनालिटिकल थिंकिंग ह्या दोन्हीमध्ये मुलं आपल्याला पारंगत करता येऊ शकतात. कन्सल्टेशनचं महत्व काय आहे?
येस, कन्सल्टेशन हे महत्वाचं आहे, कारण रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर जसं डॉक्टरांचा रिपोर्ट आपल्या हातात आल्यानंतर आपण फक्त पॅरामीटर्स लावून कमी आहे का जास्त आहे एवढंच आपण बघू शकतो. पण कन्सल्टेशन मध्ये काय होतं की सगळ्या ह्या गोष्टी ॲबिलिटीज जसं मी म्हटलं आणि वीक पॉईंट्स ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या जज केल्या जातात आणि त्याच्यात अपॉर्च्युनिटीज काय आहेत मग तसे सजेशन्स त्याच्यामध्ये दिले जातात. त्याला टॅकल कसं करायचं, हँडल कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन केलं जातं. वीक असेल तर त्याला कशा पद्धतीने नर्चर केलं पाहिजे, स्ट्रेंथ असेल तर त्याला कशा पद्धतीने नर्चर केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं गाईडलाईन त्याच्यामध्ये दिलं जातं. फॉर एक्झाम्पल लॉजिकल थिंकिंगसाठी पझल सॉल्व्ह करणं असेल, रीडिंग स्किल डेव्हलप करणं असेल, रिकॉल मेमरीचे काही एक्सरसाइजेस घेणं असेल, त्यानंतर ड्रॉइंग, पेंटिंग, फाईन मोटर स्किलसाठी अशा काही गोष्टी सजेस्ट केल्या जातात. नेचर कनेक्ट चांगल्या प्रकारे विकसित असेल तर आणि नसेल तर दोन्हीसाठी स्विमिंग आहे, नेचर वॉक आहे, कुकिंग आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट केल्या जातात. बॅडमिंटन वगैरे असे आउटडोअर गेम्स आहेत. जसं जसं त्यांच्यातल्या ॲबिलिटीज आहेत त्या नर्चर होण्यासाठी किंवा त्या डेव्हलप होण्यासाठी अशा दोन्ही वेने त्याच्यामध्ये गाईडलाईन कुठेतरी दिलं जातं. फॉर एक्झाम्पल कॅनॅस्थेटिकली हाय असणाऱ्या मुलांना बघा हेवी वाद्य दिलं जातं आणि त्यांचं फाईन मोटर स्किल चांगलं आहे त्यांना आपण फिंगर मुवमेंट असल्या हार्मोनियम, पियानो, गिटार अशी काही वाद्य आपण त्यांना वादनासाठी देऊ शकतो. करिअर निवडताना या टेस्टचा कसा उपयोग होतो? करिअर निवडताना बेसिकली आता बऱ्याचदा काय होतं अकॅडमीमध्ये आम्ही इंटिग्रेटेड कोर्स जेव्हा रन करतो 11वी-12वीच्या मुलांचा, 10वीपर्यंत करिअर संदर्भातलं काही दृश्य क्लिअर नसतं आणि डायरेक्ट 11वी आणि 12वीला आल्यानंतर मग मुलांचं तिथून कुठल्या क्षेत्र निवडायचं ही सुरुवात होत असते. मग मॅथ्स घेऊन आपण इंजिनिअरिंग क्षेत्र निवडायचं का बायो घेऊन आपण मेडिकल फील्डमध्ये जायचं हे देखील कन्फ्युजन असतं. मग इथे लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच मॅटर करत असतात. पण हे जर वेळीच आपल्याला कळलं तर तशा पद्धतीने म्हणजे अगदी मी म्हणेन 10वी-11वीतच नाही 5वीपासून पहिलीपासून जर या गोष्टी आपल्याला समजल्या तर त्या पद्धतीने आपल्याला नर्चरिंग प्रोसेसमध्ये उतरता येऊ शकतं आणि ही नर्चरिंग प्रोसेस मग त्यांना जे त्यांचं अपेक्षित करिअर आहे हे अपेक्षित करिअर निवडायला मदत करणारं असणार आहे. आणि हे करिअर कसं असणार आहे तर हे करिअर त्यांच्या आवडीचं असणार आहे आणि त्यांच्या इनबिल्ट ॲबिलिटीजला मॅच होणारं असणार आहे. म्हणजे त्यांना भविष्यामध्ये लॉंग टर्म टिकवणारं पण असणार आहे आणि त्यांच्या आवडीचं असल्यामुळे आनंदाने त्यांना ते कॅरी फॉरवर्ड करता येण्यासारखं आहे. त्यामुळे ही टेस्ट नक्कीच करिअर सेट करत असताना मुलांना उपयोगी पडू शकते. आम्हाला मदत कशी घेता येईल? समजा आमच्या पालकांना, आमच्या प्रेक्षकांना खूप ह्याच्याबद्दल प्रश्न असतील तर ते आम्हाला त्याच्याबद्दल उत्तर कशी मिळतील? निश्चित या टेस्टसाठी आपल्याला दिशा काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करावं लागेल. त्याचे नंबर्सही मी डिस्प्ले करते. आपल्याला दिशा काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपली व्हिजिट ही 2 वेळा अपेक्षित राहील. पहिलं फिंगरप्रिंट देण्यासाठी आणि दुसरं काउन्सिलिंगसाठी रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर जे काही आपल्या मीटिंग्स, अपॉइंटमेंट्स तिथे दिल्या जातील त्या पद्धतीने आपल्याला राहून तिथे उपस्थित राहून ती माहिती आपल्याला घेता येईल. आपण साधारणतः सकाळी 10 ते संध्याकाळी 6 मध्ये कधीही फोन करून आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि दोन्ही प्रोसेसमध्ये आपण नक्की उतरू शकता. धन्यवाद. आपण एवढी माहिती दिली महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांना, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार.